अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. जया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18, भाग 5. जशी कातडीच्या डोळ्याला कातड्यात दृष्टी असून ती त्याने लिप्त होत नाही, तसा कर्मात असून तो कर्माने लिप्त होत नाही. तसा जो कर्मातीत झाला आहे त्याचे स्वरूप आता बाहू उभारून सांगतो पहा. तर हे बुद्धिमंता, जो अज्ञानरूपी निद्रेमध्ये विश्वरूप स्वप्नाचा अनादी कालापासून अनुभव घेत आहे, असा तो शिष्य गुरुकृपेच्या सामर्थ्याने व त्यांनी केलेल्या महावाक्याच्या उपदेशाने मस्तकावर हात ठेवल्यासारखे करून नव्हे तर जसा थोपटून जागा करावा तसा जागा झाला. तेव्हा धनंजया त्याची ती अज्ञान निद्रा व त्या निद्रेत अनुभवित असलेले विश्वस्वप्न लयाला जाऊन तो अद्वयानंद आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागा झाला. तेव्हा चंद्रोदयानंतर मृगजळाचे दिसणारे पूर जसे आपोआप नाहीसे होतात, किंवा बालपण केल्यावर बागुलबुवाचा बागुलपणा जसा उरत नाही, किंवा जळून गेलेल्या लाकडाला कोणी इंधन म्हणत नाही, अथवा जागे झाल्यावर जसा सर्व स्वप्न व्यवहार अदृश्य होतो, त्याप्रमाणे अर्जुना त्याचे ठिकाणी मी व माझे असा भाव उरत नाही. मग सूर्य अंधार पाहण्यासाठी वाटेल त्या भुयारात प्रवेश करो, पण जसा तो अंधार सूर्याच्या वाट्याला येतच नाही, तसा जो आत्मभावाने व्यापला गेला आहे तो ज्या ज्या दृश्य पदार्थाला पाहिल तो दृश्य पदार्थ द्रष्टेपणासह त्याचेच रूप होत जातो. जसा अग्नीच्या स्पर्शाने जो पदार्थ अग्निरूप होतो त्याचे ठिकाणी दाह्य दाहक भाव उरत नाही, त्याप्रमाणे आत्म्याहून भिन्न असणारे जे कर्म, त्या कर्मामुळे आत्म्यावर जो कर्तेपणाचा आरोप आला होता तो आरोप गेल्यावर जे काही उरते, अशा या अद्वयानंद स्थितीचा जो स्वामी झाला त्याला स्वतःच्या देहाचे भान कसे असणार? प्रलयकालच्या जलमय स्थितीत ओघ प्रवाह असा कोठे ठावठिकाणा असतो काय? अर्जुना, सर्व खलिद्वम अशा प्रकारची ती व्यापक अहंता अथवा सर्वात्मभाव देहबुद्धीने रुद्ध होईल काय? सूर्यप्रकाशाची व्यापकता बिंबाप्रमाणे मर्यादित असते काय? मंथन करून काढलेले लोणी पुन्हा ताकात टाकले असता ते अलिप्तपणा आल्यामुळे पुन्हा ताकाशी एकरूप होईल काय? अथवा हे वीरश्रेष्ठा, लाकडात असणारा अग्नी अग्निपणाने निराळा केल्यावर तो त्या लाकडाच्या पेटीत कोंडून राहील काय? अथवा रात्रीच्या पोटातून बाहेर पडलेला जो सूर्य तो रात्र अशी गोष्ट अथवा शब्द तरी कानावर घेईल काय? त्याप्रमाणे ज्ञात्यासह जो संपूर्ण ज्ञेय गिळून बसला आहे त्याला मी देह आहे अशी अहंता कोठून असणार? आणि आकाशाने जेथून ज्या ठिकाणी जावे त्या ठिकाणी ते आधीच भरलेले असल्यामुळे जसे ते सर्वत्र सामावलेले आहे, तसे त्याने जे करावे ते त्याचे स्वरूपच आहे. मग कोणत्या कर्माचा कर्तेपणा त्याच्याकडे येऊ शकणार? आकाशाशिवाय जशी कोठे रिकामी जागाच नाही, अथवा समुद्राला जसा प्रवाह नाही, अथवा कोठे जाण्यासाठी ध्रुवाला जसे आपले स्थान सोडणे नाही, तशी ह्याची अचल स्थिती झाली आहे. अशा प्रकारे आत्मज्ञानाच्या योगे ज्याच्या कर्तेपणाचा भाव मिथ्या ठरला आहे त्याच्याकडून देह असेपर्यंत कर्मे घडतातच. वारा वाहणे थांबले तरी त्याने उत्पन्न केलेले झाडाचे डोलणे चालूच असते, किंवा डब्यातील कापूर संपला तरी डब्यात वास उरतोच. गाण्याचा समारंभ संपला तरी त्याने उत्पन्न केलेल्या समाधानाची छटा, ताना वगैरे वगैरे रूपाने मनात जशी काही काळ चालू असतेच. अथवा पाणी भूमीवरून वाहून गेले तरी मागे ओल जशी राहतेच.
अरे, सूर्य मावळतो तेव्हा सायंकाळी त्याच्या तेजाची छटा जशी आकाशात सहज असते, अथवा लक्षभेद करूनही आत गती सामर्थ्य असेपर्यंत जसा बाण पुढेच जातो, अथवा चाकावर तयार केलेले मातीचे भांडे कुंभाराने खाली काढले तरी ते चाक पूर्वी दिलेल्या गतीच्या योगाने फिरतच असते, त्याप्रमाणे देहाभिमान नाहीसा झाला तरी हे धनंजया, ज्या कर्माने देह उत्पन्न झाला आहे ते कर्म त्या देहाकडून आपोआप क्रिया करविणारच. संकल्प न करता जसे स्वप्न पडते, कोणीही न लावता अरण्यात जशा वनस्पती उगवतात, किंवा कोणी रचना न करता आकाशात जशी गंधर्व नगरे उत्पन्न होतात, त्याप्रमाणे आत्म्याच्या संकल्पा वाचून मागे सांगितलेल्या 5 कारणे हेतूंकडून कर्मे आपोआप होतच असतात. परंतु पूर्वकर्मीच्या संस्कारामुळे शरीर, वाचा इत्यादी हेतूसह देहादी 5 कारणांकडून अनेक कर्मे होत असतात. त्या कर्मवेगात मग सर्व जगाचा संहार हो अथवा नवे जग उत्पन्न हो, परंतु कमल सुकते कसे अथवा विकसित होते कसे याची जशी सूर्याला दादही नसते, किंवा ढगातून वीज पडून जमीन छिन्नविच्छिन्न झाली, किंवा पाऊस पडून सर्व सृष्टी हिरवीगार झाली, तर या दोन्ही गोष्टींची आकाशाला जशी दादही नसते, तसा देहबुद्धीरहित पुरुष देहात असूनही अलिप्त असतो. स्वप्नातून जागा झालेल्या पुरुषाला जसा त्या स्वप्नव्यवहाराचा गंधही नसतो, तशी देहादिकांच्या चेष्टांनी होणाऱ्या सृष्टीच्या घडामोडीची या विदेहदृष्टी पुरुषाला वार्ताही नसते. एरवी केवळ कातड्याच्या दृष्टीने चर्मचक्षुने पाहणारे जे केवळ त्याच्या देहच पाहू शकतात ते तो कर्म करणारा आहे असे मानतात, अथवा गवताचे बाहुले बुजगावणे करून ते शेताच्या कडेला उभे केले तर तो खरेच शेताचा रक्षक आहे असे कोल्हा मानित नाही काय. वेडा मनुष्य वस्त्र नेसलेला आहे किंवा नागवा आहे हे इतरांनी म्हणावे, त्याला स्वतःला त्याची दाद नसते, किंवा रणात पडलेल्यांच्या अंगावरील घावांची गणती जसे इतरच करू शकतात, किंवा सती जाण्यास निघालेल्या पतिव्रता स्त्रीचे भोग खरोखर सर्व लोक पाहतात, पण त्या सतीला अग्नी, स्वतःचे शरीर व लोकांचे भानही नसते. तसा आत्मस्वरूपाच्या बोधाने जो जागा झाला आहे त्याच्या द्रष्टा या सापेक्ष भावना नष्ट झाल्या आहेत. तो आपल्या सर्व इंद्रियांनी काय केले हे जाणत नाही. अर्जुना, समुद्र तीरावरच्या लोकांनी मोठ्या लाटेने लहान लाट गिळली असे जरी मनाने मानले तरी पाण्याच्या दृष्टीने पहा कोण कोणाचा ग्रास करीत आहे. तसे पूर्ण पुरुषाला असा दुसरा पदार्थच प्रतीत होत नाही की ज्याला तो मग मारील. हे पहा, सोन्याच्या देवीने सोन्याच्याच शूळाने सोन्याच्या महिषासुराचा नाश केला. भाविकांना हे सर्व खरे भासले तरी पण तो शूळ, तो महिषासूर व ती देवी सर्वही सोनेच आहे. तसेच चित्रात दाखविलेले पाणी व अग्नी हा केवळ दृष्टीचा भ्रम आहे, कारण चित्राचे अधिष्ठान जे वस्त्र त्याला त्या दोन्हीचा स्पर्शही नसतो. त्याप्रमाणे पूर्वकर्माच्या संस्काराने ज्ञात्याचा देहादी व्यापार घडत असतो हे पाहून वेडे लोक तो कर्म करतो असे म्हणतात. हा त्यांचा वरील दृष्टांताप्रमाणे भ्रमच आहे. म्हणून त्याच्या सहज क्रियेत जरी त्रैलोक्याचा घात झाला तरी तो त्याने केला असे म्हणू नये. अहो, प्रकाशाला कधी अंधाराचे दर्शन होते का? जर नाही तर प्रकाश त्याचा नाशक आहे हे म्हणणार तरी कसे? त्याप्रमाणे ज्ञानाच्या दृष्टीने दुसरी वस्तूच नाही की जी तो मारू शकेल. नदी गंगेला मिळाल्यावर जसा तिचा अपवित्रपणा उरत नाही, त्याप्रमाणे द्वैताच्या अभावी त्याच्या बुद्धीला पापपुण्याची वार्ताही नसते. अर्जुना, एका आगीला दुसरी आग लावली तर तेथे पोळणे संभवते का? किंवा शस्त्र आपणच आपल्याला खुपते का? तसे स्वस्वरूपाहून अन्य कर्म म्हणून ज्याच्या दृष्टीने काही उरले नाही तेथे कोणते कर्म त्याच्या बुद्धीला कर्तेपणाने लिप्त करील? म्हणून स्वरूपदृष्ट्या कार्य, कर्ता व क्रिया अशा त्रिपुटीचा ज्याच्या ठिकाणी उदयच नाही त्याला शरीरादिकांकडून होणाऱ्या कर्माने बंधन पडत नाही.
कारण जीवात्मा हा मोठेपणाने आपल्यास कर्ता समजून व 10 इंद्रियांच्या साधनाने कर्माचे 5 हेतू धारण करून कर्मे करतो. त्या कर्मात विहित व निश्चित अशा 2 प्रकारची कर्मे करून एक क्षण देखील न लावता कर्माच्या इमारती तयार करतो. या एवढ्या मोठ्या कृत्यास आत्म्याचे सहाय्य नसतेच, पण तुला वाटेल कर्माचा उपक्रम तरी आत्माकडून होत असेल, तर तसेही नाही. तो ज्ञानस्वरूप आत्मा केवळ साक्षीभूत आहे. तेव्हा कर्मप्रवृत्तीचा जो संकल्प उत्पन्न होतो त्याची प्रेरणा तो कशी करणार? म्हणून कर्म प्रवृत्तीविषयी सुद्धा आत्म्याला काही आयास श्रम पडत नाहीत. प्रकृतीची सर्व खटपट ही देहबुद्धिवान जीवच करतात. म्हणून जो केवळ शुद्ध आत्मरूप झाला आहे तो कर्मबंधनात सापडत नाही, परंतु अज्ञानरूपी वस्त्रावर जे विपरीत ज्ञानाचे स्थूल सूक्ष्म प्रपंचाचे चित्र उमटते तेथे चित्र काढणारी तीही त्रिपुटी प्रसिद्ध आहे. कारण ज्ञान, ज्ञाता, ज्ञेय ही त्रिपुटी जगास कारणीभूत असून त्यापासूनच कर्माची प्रवृत्ती होत असते. निसंशय समज. हे धनंजया, आता याच त्रिपुटीची निरनिराळी स्वरूपे स्पष्ट करून सांगतो. तर जीवरूपी सूर्यबिंबाचे पंचज्ञानेंद्रिय रूपी किरण विषयरूपी कमलापर्यंत पोहोचून त्याचा विकास करतात, किंवा जीवरूपी राजाचे खोगीर नसलेले संकल्परूपी मनाचे घोडे स्वारीसाठी घेऊन जे इंद्रिय समुदायाला प्रदेशातील लूट करतात. हे असो, जे ज्ञान या इंद्रियांच्या द्वारे व्यवहार करून जीवाला सुखदुःखादी अनुभवते ते ज्ञान गाढ निद्रेत जिथे लय पावते त्याला सुषुप्त्याभिमानी प्राज्ञाला अर्जुना ज्ञाता म्हणजे जीवाचे मूळ स्वरूप म्हणतात. मी इंद्रियादीद्वारा होणाऱ्या त्याच्या वर सांगितलेल्या व्यापाराला ज्ञान असे म्हणतात, असे जाण. अर्जुना, अविद्येचा संबंध होता क्षणीच उत्पन्न होणारे जीवाचे हे ज्ञान आपल्यास 3 ठिकाणी वाटून येते. हे मध्यस्थ ज्ञान पुढील बाजूस विषयरूप ज्ञेयाची मर्यादा करून मागे आपल्यास आधारभूत असलेल्या जीवाचा ज्ञाता बनविते. मग ज्ञाता व ज्ञेय ह्या दोघांचा संबंध अगर धागा आपण मध्येच राहून हे ज्ञानच नांदविते. ज्ञेयाची मर्यादा गाठल्यावर त्या ज्ञानाची धाव खुंटते व तेथे ते ज्ञेयाला अमुक आहे असे नाव देते. ह्या ज्ञानाला सामान्य ज्ञान असे म्हणावे यात चूक नाही. आता ज्ञेयाचे लक्षण सांगतो, ऐक. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध असे ज्ञेयाचे 5 प्रकार आहेत. जसे एकाच आम्रफलाचे प्रत्यक्ष इंद्रियास वेगवेगळे भोग घडतात. कानांनी ऐकणे, त्वचेने स्पर्श करणे, डोळ्यांनी पाहणे, जिभेने चव घेणे व नाकाने वास घेणे या प्रकारचे ते भोग आहेत. तसे ज्ञेय एकच असता 5 प्रकारच्या इंद्रियाकडून त्याचे ज्ञान होते, म्हणून त्याचे 5 प्रकार झाले आहेत. नदीचा ओघ समुद्रात संपतो, मुक्कामावर पोहोचल्यावर प्रवास थांबतो, किंवा धान्य आल्यावर पिकाची वाढ खुंटते. त्याप्रमाणे अर्जुना, इंद्रियाद्वारा धावणाऱ्या ज्ञानाची जी अखेरची सीमा त्या विषयाला ज्ञेय असे म्हणतात. याप्रमाणे अर्जुना, ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय या तिन्हीची लक्षणे सांगितली. हीच त्रिपुटी सर्व क्रियांची प्रवर्तक आहे असे समज. शब्दादी 5 विषय हेच ज्ञेय असून प्रिय किंवा अप्रिय ह्या दोहोंपैकी कोणत्या तरी एका प्रकारचे असते. अर्जुना, ज्ञान हे ज्ञात्याला ज्ञेयाचे दर्शन करवते, न करवते तोच प्रिय अप्रियतेचा विचार करून ज्ञाता त्याचा स्वीकारास अगर त्यागास प्रवृत्त होतो. परंतु माशाला पाहून बगळा, धनराशी पाहून दरिद्री अथवा स्त्री पाहून कामुक हे जसे त्या विषयाच्या प्राप्तीसाठी प्रवृत्त होतात, तसे पाणी उताराकडे धावते, भ्रमर फुलाकडे धाव घेतो, किंवा धार काढण्याच्या वेळी सोडलेले वासरू जसे गायीकडे धाव घेते. अरे, स्वर्गातील उर्वशी अप्सरेचे वर्णन ऐकून तिच्या प्राप्तीसाठी लोक स्वर्गप्राप्तीसाठी यज्ञादी साधनांच्या जशा शिड्या लावतात. अर्जुना, अरे, आकाशात उडत असलेला पारवा पारवी दिसताच अंग टाकून खाली येतो, अथवा ढगांचा गडगडाट ऐकताच मोर आनंदाने आकाशात उड्डाण करू पाहतो.
तसा ज्ञाता ज्ञेयाला पाहताच तिकडे धाव घेतो. म्हणूनच अर्जुना, ज्ञान, ज्ञेय व ज्ञाता ही त्रिपुटीत सर्व कर्मप्रवृत्तीचे हेतू आहे. आणि कदाचित तोच ज्ञेय विषय ज्ञात्याच्या आवडीचा असला तर त्याच्या भोगामध्ये त्याला क्षणाचाही विलंब सोसत नाही. किंवा तोच विषय जर कदाचित अप्रिय अगर प्रतिकूल असेल तर केव्हा एकदाचा त्याग करेन असा प्रत्येक क्षण त्याला युगाप्रमाणे वाटतो. एखाद्याला सर्प किंवा रत्नमाला आढळल्यास अगर दिसल्यास त्याच्या दर्शनाबरोबरच अनुक्रमे भय व आनंद उत्पन्न होतात. त्याप्रमाणे प्रिय किंवा अप्रिय विषय पाहून ज्ञात्याची स्थिती होते व मग त्याग किंवा स्वीकार करण्याविषयीच्या प्रवृत्तीला सुरुवात होते. बरोबरीच्या मल्लाबरोबर कुस्ती खेळण्याचा जो नादिष्ट आहे तो जरी सैन्याचा मुख्य असला तरी समोर मल्ल पाहिल्याबरोबर रथत्याग करून जसा त्याला चालत सामोरा येतो, त्याप्रमाणे स्वस्थानावर जो हा ज्ञाता म्हणून असतो तोच कर्ता या स्थितीला येऊन पोहोचतो असे होणे म्हणजे ताटावर बसून जेवण्याच्या अधिकाऱ्यानेच जसा स्वयंपाक करावा किंवा भ्रमरानेच बगीचा करावा, सराफत स्वतः कसोटी बनावा अथवा देवाने जसे देवळाच्या कामास लागावे. त्याप्रमाणे विषयांच्या इच्छेने जेव्हा ज्ञाता जीव इंद्रिय समुदायास ज्यांच्या प्राप्तीसाठी कामाला लावतो तेव्हा तो कर्ता या संज्ञेस येतो. त्याला कर्ता म्हणतात. आणि आपण कर्ता बनला म्हणजे ज्ञानाला म्हणजे ज्ञानसाधने जी इंद्रिये त्यांना करणता क्रियाशक्ती आणतो व मग ज्ञेय जो विषय तो स्वाभाविकपणे कार्य अथवा फल होते. हे सुमते, अशा रीतीने ज्ञानाच्या त्रिपुटीचा ज्ञान, ज्ञाता, ज्ञेय पालट होऊन त्याचे ऐवजी कर्ता, करण व कर्म ही त्रिपुटी रूढ होते. जसे डोळे तेज पण रात्री त्यांचे तेज कमी होते किंवा जसे दैव प्रतिकूल झाले की श्रीमंताचे भोगाचे ऐश्वर्य मावळते अथवा पौर्णिमेनंतर चंद्र जसा एक कलेने क्षीण होतो, त्याप्रमाणे ज्ञात्याने इंद्रिय व्यापारास लावली की त्यालाच कर्तेपणा येतो. अशा स्थितीतील त्याची लक्षणे ऐक तर बुद्धी, मन, चित्त, अहंकार असे अंतःकरणाचे व्यापाराप्रमाणे 4 प्रकार आहेत. त्वचा, कान, डोळे, जीभ व नाक ही 5 विषयांची 5 इंद्रिये आहेत. मग करता जो जीव तो अंतःकरण वृत्तीने कोणतेही कार्य करण्यापूर्वी त्याचा विचार करतो व त्यात जे कार्य सुखाला कारण होईल असे जरी वाटले तरी बाहेरील पंचज्ञानेंद्रिय व पंचकर्मेंद्रिय ह्यांना चेतवून प्रेरणा देऊन व्यापारास लावतो.